4-5 वाजता एक 5-6 पोरांचं टोळकं घरी आलं. इथं येऊन त्यांनी रेकी केली. यांना विचारून गेले. हे त्यांचे बाहेर रोडवर 2-3 मुलं उभे होते, मध्ये गल्लीमध्ये पण मुलं उभे होते, त्याला ओळखत होते. अर्ध्या तासाच्या माझ्या समोरून गेले ते दोघं पण, बाप त्या मुलीचा बाप अजून भाऊ मोठा समोरून गेले. मग थोड्या वेळा 10-15 मिनिटांमध्ये बाहेर खालीच आले पुरं रक्तानं भरून. मी पळत वर गेलो तर तिथं एकटा भाऊ दिसला. मग मी तिकडे आलो आणि अंकलला नेलो की मग नंतरून होतं मदतीची धावाधाव करू लागलो मदतीसाठी, परंतु त्यावेळेस कोणी मदतीसाठी गेलं नाही. तिथं त्याला 3 गोळ्या मारल्याच्या नंतर म्हणजे मेल्यावर सुद्धा त्याला तिथे फरशीचं काम चालू होतं. काय घराचं फरशीचे तुकडे त्याच्या चेहऱ्यावर येते मारून पुरा चेहरा चिंताधान करून टाकला. अत्यंत क्रूरपणे हत्या केलेली आहे. मी सामाजिक कार्यकर्ता, चिखलीकर नाव आहे माझं. आपण फर्स्ट दिवशी ज्या दिवशी त्याचं करायचं होतं ना, त्या दिवशी सकाळी त्यांनी काय केलं, मुलीला घेऊन गेले पोलीस स्टेशनला. सुमारे 10-11च्या दरम्यान घेऊन गेले पोलीस केस टाकण्यासाठी. असंच त्यांनी पूर्वी पण केलं होतं, त्याच्यावर हे टाकलं होतं. पण आता यावेळेस त्याच्यावर केस टाकायचा आणि त्याला मधामध्ये टाकायचं असं करत होते. पण मुलगी बोलली मला नाही टाकायचं, मला लग्न करायचं त्याच्यासोबत. मग तिचा मोबाईल तिनं कॉन्टॅक्ट करू नये सक्षमला म्हणून तिचा मोबाईल तिथं चिंध्या केला त्यांनी आणि तिला हे केलं. आणि तिथं काय घटना घडली की ते 2 पोलीसवाले आहेत, एक कोमुलवार आणि एक दासलवार. ते 2 पोलीसवाल्यांनी त्या मुलाला हे केलं, मोटिव्ह केलं की तू याला त्याला मारून येतोस, तुझ्या बहिणीचं त्याच्यासोबत लफडा आहे ना, त्याला मारून ताण बनवलं. बट ते पूर्ण तिथं नकार दिल्याने ते मोबाईल पडा आणि त्याने तिथे शपथ घेतली की आजच्या टायमाला मग यांनी काय केले आणि कॉल केला तर यांनी विचारलं की कुठं आहे, तर पलवांटी तिथं आहे मी. तर ते सगळेजण तिकडे गेले. 2 जण तिथं गेले, चेक केले की त्याच्यापाशी काय आहे का, हे सगळं चेक केले. त्याला इव्हन काही हे दिले, मादक पदार्थ चहामध्ये टाकून दिले की त्यानं आमच्यावर वार करू नये म्हणून. मग त्याचा तिथं घात केला. हा त्याच्या मागच गेला. ते जयंतीमध्ये डान्स केला त्यांनी की आमच्या जावे व्हिडिओज वगैरे टाकलेत आम्ही. पण त्यांनी विश्वासघात केला लेकराचा की हे असं केलं. यांना माहित पण नव्हतं. आणि इव्हन पोलीसवाल्यांनी हे पूर्ण गँगवर दाखवत होते आणि काय केलं की आम्हाला बॉडी दाखवली पण नाही, याच्या मम्मीला पण नाही दाखवली, पोस्टमॉर्टमच्या टायमाला विचारलं पण नाही, नेऊन तिकडे हे करून दिलं त्यांनी. मग ठीक आहे, ते पण केलं. आणि आम्ही गेलो जेव्हा जाब विचारायला, पोस्टमॉर्टम नाही झालं पोस्टमॉर्टम त्यांनी केलं, रिपोर्ट वगैरे पण दिला नाही. तुम्ही नाही केलं? नाही, पोलिसांनीच घेऊन गेले त्याला. असं नाही पोलिसांना करतात, पोलिसांना बॉडी कुटुंबाच्या ताब्यात नाही दिली. माझे मोठे सक्षमची जी आजी आहे त्याच्या अंत्यविधीच्या वेळेला तुम्ही कोणीच नव्हता? सगळे होतो. बॉडी दिली आम्हाला, नंतर पोस्टमॉर्टम वगैरे करून बॉडी दिली. अंत्यविधी तुम्ही केलं? आम्हीच केली. आणि आता पण परवेशची आहेत मॅडम, पोलीस संरक्षण मागितलं तरी पण नाही दिले. आणि जे मेन 2 पोलीस आहेत ना, त्यांच्यामुळे हा गुन्हा झाला. त्या पोलिसांवर पण कारवाई नाही झाली. पक्षाच्या वतीने ताबडतोब आज पहिल्यांदा कुटुंबाला पोलीस प्रोटेक्शनची मागणी करा. आणि जे मेन पोलीस आहेत त्या पोलिसांना पण कारवाई नाही केली मॅडम. आणखी कारवाई पण नाही. फिरतायत, अज्ञात मुलं फिरतायत तिकडनं. ते जे त्याच्यातले आहेत ना, ते आणखी 4 आरोपी बाहेरच होते. तर दादांनी आमची सीसीटीव्ही स्थळ झालंय ना, तिथला सीसीटीव्ही पण चेक नाही केला त्याने आणखी तिथला. मग हे असं का करतायत आमच्यासोबत? आपण गरीब आहोत म्हणून असं करतायत का ते आमच्यासोबत? मेन जातीमुळे माझ्या मुलाला ऐकले मॅडम, माझ्या मुलाला न्याय द्या, त्यांना कडक फाशीची शिक्षा झाली पाहिजे मॅडम. आम्हाला खूप धोका आहे त्यांच्यामुळं. आणि पोलीस पण त्यांचेच आहेत, इतवारा पोलीस विभाग त्यांचाच आहे. आणि आम्ही जेव्हा बोलायला गेलो ना, तर तेव्हा त्यांनी आम्हाला पोलिसांनी बाहेर काढून दिलं की तुम्ही काही जेवायला वाढले का, तुम्हाला इतके लोक घेऊन आले आत म्हणे, जा इकडनं करत होते. बोल बाळा, हिला सगळं माहिती आहे. तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करू, सगळे प्लीज. त्या दिवशी सकाळी 11 ते 12च्या सुमारास माझा लहान भाऊ आहे दिनेश मामुलकर, ते मला पोलीस स्टेशनला घेऊन गेला होता इतवाऱ्याला सक्षमवर खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी. तेव्हा मी तिथे गुन्हा टाकणार नाही म्हणून माघार घेतला.
तर तिथे जे उपस्थित पोलीस कर्मचारी होते 2, धीरज कोमुडार आणि दुसरा एक माहिला सरवार, हे दोघे माझ्या भावाला म्हणाले म्हणजे याला त्याला मारून तू इथे येतो, यापेक्षा तुझ्या बहिणीचं ज्याच्यासोबत लफडा आहे त्याला मारून ये ना म्हणे. आणि त्या टाइमला माझा भाऊ एवढा रागात आला, तो त्यांना बोलला ठीक आहे, तर मी पण तुम्हाला चॅलेंज करतो की आजच्या दिवसात मी सक्षमला मारून इथे येईल. तुझ्या समोर झालं. तिथून बाहेर आल्यानंतर जेव्हा मी माझ्या भावाला असं वाटलं की मी सक्षमला कॉन्टॅक्ट करून हे सर्व सांगेल, तिथेच पोलीस स्टेशनच्या बाहेर माझ्या भावाने माझा फोन फोडला. सगळं एफआयआर मध्ये सांगितलं साच्या. त्याचा ते गैरफायदा घेतात. तो काय बोलला, मी 2 महिन्यात मी सुटून येईल आणि सक्षमच्या पुऱ्या फॅमिलीला संपवून टाकेल. इव्हन तू जर मदत आली तर मी त्यांना पण संपवेल. आणि पोलीस स्टेशन मधून आम्हाला हिला अशा धमकी, आम्हाला तेव्हा बॉडी यायची होती ना, त्या टायमाला काय केले, मला हिला एकटीला नेत होते. व्हॅन आली, 20-25 अधिकारी ते पोलीसवाले आले, हिला एकटीला न्यायला आले. मी जबरदस्ती केली आणि त्याच्या मावशीने जबरदस्ती केली, आम्ही सोबतच जाणार म्हणे. ती मुलगी आमच्या भरोश्यावर आम्ही नाही जाऊ देणार. मग आम्ही दोघी तिघी मिळून मदत घुसलो आणि ऑटोत घुसलो. आम्ही येणारच सोबत. ते काय बोलले, मॅजिस्ट्रेट पुढे बयान द्यायचंय. आणि ती आम्ही आपल्या थोडस पुढे गेलो का लगेच मॅमने कॉल केला, पोलीस मॅमने कॉल केला, बोले सर कुठं आणायचं त्यांना. तर त्याने तिथं हे काय केले, त्यांनी काय बोलले की पोलीस स्टेशनला घेऊन या. मी म्हणलं मॅम तुम्ही आम्हाला बोलले की मॅजिस्ट्रेटकडे न्यायचं. मग ते बोलले अहो आम्ही तिथं पहिलं आमच्या PI सरांपुढे त्यांचं रेकॉर्ड करायचं. असं ठीक आहे म्हणलं, आम्ही पण मदत घेतो. नाही मला 5 मिनिटं फक्त पोलिसच काम आहे. म्हणलं नाही आम्ही तिला सोडणारच नाही, काही बी करा तुम्ही, आम्हाला मारा इथं काही करा. मग आम्ही अण्णाला त्यांना कॉल केला, तुम्ही या मला, आम्ही ऑटो पुढे नेणारच नाही म्हणलं. तुम्ही आम्हाला वाटलं तिथं गोळ्या घाला, काय करा, आमच्यावर ट्रस्ट करा म्हणलं. आम्हाला नाही येत आमचं एवढं गेलं, आम्ही ट्रस्ट कसं करणार म्हणलं तुमच्यावर, आम्ही ट्रस्ट करत नाही. आम्ही तुम्हाला कॉपरेट करतो ना. तुम्ही तिथं बाहेर आल्यावर आमचे काय हाल होतील, त्याच्यामुळे मॅडम आम्हाला मदत पाहिजे. तुम्ही साहेबांना आमचा केस हे करायला द्यावा मॅडम. पक्षातर्फे आणि त्यांच्याही सगळ्यांच्या सह्या घेऊन अशा धमक्या दिलेल्या आहेत. त्यामुळे पूर्ण सक्षमच्या कुटुंबाला आणि आजच्या पोलीस संरक्षण मिळावं ताबडतोब पहिली मागणी. आणि एक आम्हाला न्याय हवा, मिटवू शकतात, एव्हिडन्स मिटवू शकतात, तर तेवढं बोला तुम्ही. शांतपणे निर्णय घ्या. केस पुढे नाही. सरांनी साहेबांनी केलेलं वेगवेगळ्या वकिलांना तुम्ही इन्व्हॉल्व केलं तर त्याच्यामध्ये गोंधळ होईल. आम्ही त्यामुळे बोलतो, तो आम्ही कुटुंबाचा निर्णय आहे काय करायचं त्याचा, ते शांतपणे विचार करून घ्या. कारण तुम्ही जितकी लोक इन्व्हॉल्व कराल ना तितके त्यांना पाटे फुटत राहतात वेगवेगळे. कारण प्रत्येकाचं पुढे नेण्याची स्टाईल वेगळी असते, वकिली दृष्टिकोन वेगळा असू शकतो. काहीही तुम्ही कोणालाही वकील म्हणून नेमण्याचा, कोणाचीही मदत घेण्याचा निर्णय घेतला तरी मी तुम्हाला बाळासाहेबांच्या वतीने आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सांगते की तुमच्या पाठीशी आम्ही सगळे कायम आहोत. साहेबांनी टाकलं आणि मला खरं म्हणजे आमचं खूप कौतुक वाटते. आज आले ते खास तुला भेटायला आले. कारण एवढ्या प्रसंगात जाऊन इतक्या ठामपणाने उभं राहणं आपल्या प्रेमासाठी, आपल्या निर्णयासाठी हे खूप सोपं नाहीये. म्हणजे खूपशा केसेस हरल्या आहेत, त्या मुली बोलत नाहीत म्हणून हरल्या आहेत. पण तू जी जिद्द दाखवली आहेस ना ती महाराष्ट्रात आतापर्यंत कोणी नाही दाखवली. राणी आता तुम्हीच आमचे माय बाप नाही, आम्हाला तुम्ही देऊ शकता, दुसरं कोण देणार, आपल्या याला सांगणार ना. दुसरं मी आणि बाळासाहेब आमच्या दोघांच्याही वतीने की आचलला पुढे जे काही शिकायचं असेल, जे काही करायचं असेल, तिच्या शिक्षणाची सगळी जबाबदारी आम्ही उचलतोय. तुम्ही बोलले ना ते आम्ही अगोदरच बोललोय तिला की तर मला माहितीये तुम्ही आता ती तुमची मुलगी हो, आहे. हो. त्यामुळे आपल्या मुलीच्या पाठीमागे जसं तुम्ही ठामपणाने उभं राहाल तसं आजच्या पाठीमागे उभं राहाल ही आमची खात्री. पण म्हणून मी तुम्हाला ॲश्युरन्स देते की कुठेही तिच्या शिक्षणामध्ये काहीही खोट नका येऊ देऊ, आम्ही बरोबर आहोत. पण आपण करू, पण आणि तिच्याकडे तिच्या मिळाले घरचं तर खूप गुंडागर्दीच्या कुठं काय केले तर आहेत, लेकराला त्यांनी 18 वर्षाची पूर्ण झाली आहे ना, ती तिचा निर्णय घेऊ शकते ना तिला कुठे शिकायचंय. पण त्याच्या तिच्या भावाची सुटून आले तर आम्हाला मॅडम मारतील ना. तिला तिच्या जीवाला आजला असं वाटत असेल की तिला नांदेड बाहेर शिकायचंय तर आपण त्याची पण व्यवस्था करू. चालेल ना. मेन म्हणजे ते आरोपी नाही बाहेर आले तर सर्व फेल मॅडम. ते जर बाहेर आले आता तर आरोपी बाहेर येणं हे आपण थांबवू शकत नाही आता. कारण तो एक नाबालिक आहे म्हटल्यानंतर त्याच्या बाबतीतलं झुकतं माप त्याच्यामध्ये थोडंफार असतं. आपण आपल्या बाजूने प्रशासनावरती पूर्ण दडपण उभं करण्याचा प्रयत्न करायचा.
पण तोच लढा सोपा नाहीये, तुम्हालाही कळतंय. माहिती सोमनाथ सूर्यवंशीच्या ह्याच्यात पोलीस आपल्या म्हणजे एफआयआर नोंदवण्यासाठी आपल्याला सुप्रीम कोर्टापर्यंत जावं लागलं. त्यामुळे इतक्या सोप्या होणार नाही. त्यामुळे एका बाजूला पोलीस प्रोटेक्शन मागणं हे तर आपण करणार. हो हो ते तर करू, पण आम्ही पण हे विनंती करू, शांतपणे राहा. आम्ही सपोर्ट करू. आपला समाज आहे ना, आपण बाळासाहेबांनी बोलले तिला तर आपण हे करणारच ना. बस सक्षमला न्याय द्या. आपण सक्षमला न्याय देण्याचं पहिलं पाऊल तर आजच खूप धाड झाली आणि तूच उचललंयस. तू जर ते 2 व्हिडिओ काढले नसतेस ना तर आज सक्षमला न्याय मिळणं खूप कठीण होतं. तू अख्ख्या कुटुंबाला सोडून त्याला न्याय मिळण्यासाठी जे पाऊल उचललंयस, अख्खा समाज तर तुझ्या बरोबर राहीलच. फक्त एक मला तुझ्याकडनं थोडं आश्वासन हवंय, शिक्षण अर्धवट सोडणार. करून सक्षमला न्याय देण्यासाठी आपण भांडणार. पण सक्षमला काय आवडलं असतं? तू पूर्णपणे शिकून छान ताकदीने उभी राहिलेली बघायला आवडलं असतं की नाही? ते आता आपल्याला त्याच्यासाठी करायचं. त्याची इच्छा हीच होती. हीच होती ना, मग आता त्याची इच्छा पूर्ण करायची.